चला तर मग मंडळी कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्या कार्यक्रमाचं नाव काय माहितीये ना? चला बसूया, कार्यक्रमच करूया. तर सुकन्याताई, आता तुम्ही आलेले आहात. मी चिमण्याबाई. आपले काय फंटात लोक खूप आहेत, ते इकडून तिकडून आम्हाला खबरी काढून देतात आणि त्याच्यानंतर आम्ही प्रश्न विचारतो. तर काय आहे, मी पॉडकास्ट सुरू केलेलं आहे. मला बघायचे की मला या क्षेत्रामध्ये कसं काय करिअर करता येईल ते. तर आम्हाला या क्षेत्रात बोला बोला. हो नाही म्हणजे त्याच्यातून मी बाहेर येते की तुम्हाला ह्याच्यामध्ये करिअर करायचंय. मग एकाच बाजूला बंदूक, हे सगळे असे सोन्याचे दागिने, पांढरा शर्ट, म्हणजे काही. बोला बोला बोला. कसं आहे की आपल्याला सोन्याचा जाम शौक आहे. आपला अभिनय पण सोन्यासारखा असणार आहे, बरोबर की नाही? अच्छा. हा एकदम जबरदस्त, असं तावून सुलाखून निघालेला. आता तुमचा कसा जबरदस्त एकदम असं तावून सुलाखून निघालेलाच एकदम असा अभिनय. तर तुमच्या घरी सुद्धा एक मोठे अभिनेते आहेत, बरोबर की नाही? सगळेच आहेत, अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, फक्त निर्माता व्हायचं बाकी आहे. वा. तर ते कधी होणार आहेत? म्हणजे तुम्ही असं त्यांचा काही प्लॅन वगैरे आहे? नाही, ते वेगळ्या ग्रहावरचे आहेत. हो नाही नाही, आपण सगळे असे आहेत त्यांच्या पुढे. ते फार मोठे आहेत, निर्माता वगैरे. ते वेगवेगळ्या विनोदांची निर्मिती करतात, एवढाच त्यांचा निर्माता म्हणून संबंध आहे. बाकी ते आपल्या आजूबाजूला पण नाही. तो कुठे आपण म्हणजे अगदी अगदी कॉम्पिटिशन होऊ शकत नाही त्यांच्या बरोबर आपलं. तुम्ही इतके वर्ष कशा पद्धतीनं, म्हणजे हे प्रॉडक्ट जे तुम्हाला सापडलेलं आहे, तर हे कशा पद्धतीनं तुम्ही सांभाळलेलं आहे? अहो आता काय सांगू, चष्म्याचा नंबरही वाढलाय, कलेनी वाढतही गेले. म्हणजे कशी मी त्यांना सांभाळत असेल ते बघा तुम्हीच विचार करत आहे गोष्टीचा. खरंच आहे. बरं, आता माझ्या याचे काही प्रश्न आहेत की सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्हाला कधी पोलिसांनी पकडलेला आहे का? म्हणजे मला कसं आपलं जरा या फील्ड मधलं असल्यामुळे काही झालं नाही झालं तरी आपल्याला पोलीस उचलतात, पकडतात. बर, तर असं तुम्हाला उचलणं अगदी सोपं आहे. सोपं आहे म्हणून ते मला उचलतात. मी एका बोटावर तुम्हाला उचलू शकते. पोलिसच काय, तुम्ही उचलू शकता? मी पोलिसाची भूमिका केली आहे. तूच माझे नावाचा एक सिनेमा केला, त्याच्यामध्ये पोलिसाचीच भूमिका केली आहे. त्यामुळे पोलीस कसे वागतात, आणि मी जिथे राहते ना त्याच्या समोरच पोलीस स्टेशन आहे. अरे बापरे. आता तुम्ही विचार करा माझ्याशी कसं वागायचं ते. समोरच आहे पोलीस चौकी आमच्या. तर मग तुम्हाला असं कधी, आणि माझ्या आजूबाजूला विनय येडेकर वगैरे राहतात. अरे बापरे. मी तुम्हाला एक धोक्याची सूचना देऊन ठेवते. अजित बुरे, विनय येडेकर, हे सगळे आमच्या आजूबाजूला राहणारे आहेत. बरोबर. एक वेळ पोलिसांनी पकडलं तरी पण चालेल, पण ह्यांनी पकडलं तर भारी पडेल. तुम्ही ठरवा आता तुम्हाला काय हवंय ते. लक्षात येत आहे माझ्या सगळं. बरं, तुम्ही कधी घोडा चालवलेला आहे का? नक्की कुठला? म्हणजे कुठला? नाही, ह्यालाही घोडा म्हणतात असं म्हणे ना. हा, मग ह्यालाही घोडा म्हणतात ना. आणि तो पण घोडा. तुम्ही कुठला घोडा चालवलेला? हा घोडा चालवलेला आहे. म्हणजे हा घोडा चालवलाय पण खोटा. अच्छा, म्हणजे सिनेमामध्ये. अच्छा. वा. आणि बाकी आम्हाला याची गरज नाही पडत बायकांना. नाही. हेच खूप आहे. ह्याच्यातून ज्या घोड्या निघतात ना त्या खूप आहे. डेंजर. बरं, साधारणपणे बायकांना तयार व्हायला वेळ लागतो, याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ऍक्च्युली ना हे तुम्ही पुरुषांनी हे अवडंबर केलेलं आहे. अच्छा. कारण काय माहिती ना, बायका ह्या तयार इथूनच मुळात तयार असतात त्या, की मला साडी कुठली नेसायची, कुठल्या कार्यक्रमाला मला जायचंय, साडी नेसायची आहे की मला ड्रेस घालायचे, त्याच्यावर काय दागिने घालायचे, कसा मेकअप करायचा, हे सगळं आमच्या इथे असतं. म्हणजे एक सिनेमा करतो, तुम्हाला सांगून ठेवते, तुम्हाला या क्षेत्रात यायचे म्हणून तुम्हाला सांगते, सिनेमा करत असताना तुमच्याकडे पेपरवर्क चांगलं पाहिजे. बरोबर. आणि पेपरवर्क तुमचं चांगलं असेल ना तर तुम्ही आरामात कमी बजेटमध्ये छान सिनेमा करू शकता. तसं हे बायकांचं आहे की त्यांच्या डोक्यात सगळं असतं की आपल्याला काय करायचंय, पण तुम्हाला पुरुषांना काही येत नाही. तुमच्या हातामध्ये आम्हाला पाकिट द्यावं लागतं, परफ्यूम कुठला घालायला लावायचा, मग तुमचं गळ्यातलं काय,
मग पावडर कुंकू करायला लागतं तुमचं, मग हे सगळं बायकांकडे असतं ना. मुलांचं पण आम्हालाच करावं लागतं आणि मग तुम्ही ओरडता आमच्या नावाने की अजून तयार कशी नाही, पण हे सगळं आम्हालाच करावं लागतं ना. आणि मग आम्ही तयार होतो, मग एवढा वेळ तर लागणारच ना. थोडक्यात काय आहे की पुरुषांमुळे बायकांना तयार व्हायला ऑफकोर्स प्रश्नच नाही मग, आणि त्या इथून तयार असतात ऑलरेडी, प्रश्नच नाही. पण तरी पण त्या पुरुषांना विचारतात कशाला मग काय की कुठली साडी नेसू आज मी, त्यांच्या आनंदासाठी, त्यांना बरं वाटावं म्हणून. बायको नेहमी नवऱ्याचं मन जपत असते. अच्छा, हे बघ, त्याचा संवाद चुकीचे असू शकेल, पण भावना समजून घेतल्या पाहिजे तुम्ही. अच्छा, भावना अशा असतात की आपल्या नवऱ्याला जे आवडेल ते. मुळात काय असं माहितीये का, आम्हाला 2 साड्या आवडलेल्या असतातच, बरोबर, त्या दोन्ही साड्या आम्हाला आवडणारच असतात, पण तरी त्यातल्या त्यात मग नवऱ्याला खुश ठेवण्यासाठी आम्ही विचारतो, आम्ही मन जपतो सगळ्यांचं. घरातली स्त्री असते ना, ती सासू सासऱ्यांचं, नवऱ्याचं, मुलांचं, सगळ्यांचं मन जपत असते. बरोबर. एकंदरीत तुम्हाला असं तुम्ही म्हणताय की साड्या बिड्या निवडायला जरा थोडंसं म्हणजे तुमच्या 2-2 साड्या वगैरे निवडलेल्या असं स्क्रिप्टच्या बाबतीत कधी झालंय, म्हणजे एखाद्या स्क्रिप्ट मध्ये हे दोन्ही रोल मला आवडले तर ह्यातलं कुठलं निवडू बाबा, असं कधी झालंय का? हो, झालंय ना असं कधी, की यातलं कुठलं प्रोजेक्ट मी करू असा प्रश्न निर्माण झालेला होता मला कधी. मग त्यावेळेला मी संजयला विचारते की मी काय करू आता. अच्छा, मग तो मला साधारण एक सल्ला देतो. वा 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 म्हणजे घरी करेक्ट डिसिजन यांच्या मिळतं यांना, बरोबर आहे. तर आता मी सुद्धा एकदा तुमच्या घरी येतो, म्हणजे मला सुद्धा करेक्ट करिअरचा डिसिजन मिळेल आणि मग मी माझं करिअर सुद्धा जबरदस्त होईल एकदम. हो, पण हे जे काय तुम्ही घालून आलात ना गळ्यात, ते बंदूक बिंदूक, हे तुम्ही त्यांच्या पुढे घालून येऊ नका. कुठे ते तुमचंच कॅरेक्टर ते उभं करतील. अरे बापरे, त्यांना हे असलं त्यांना आवडत नाही. त्यात तुमच्या घराच्या समोर पोलीस स्टेशन म्हणजे आपण आलो तर धरलाच आतमध्ये. मग बघा तुम्ही आता काय करायचं. नाही, पण तुम्ही या, आम्हाला आमच्या घरी पाहुणे आलेले खूप आवडतात, त्यांचा पाहुणचार आम्ही उत्तम करतो. शाकाहारी असेल तर मी जेवण करेन आणि मांसाहारी असेल तर आमचं हे करतील. त्यांच्या हाताला उत्तम चव आहे, माझ्यावरून कळत असेलच तुम्हाला त्यांच्या हाताला किती चव आहे. कारण आम्ही काय म्हणतो ना, आम्ही दोघंही एकमेकांना फ्रीडम दिलेला आहे. म्हणजे मी बाहेर काम करत असते, तो घर सांभाळत असतो, तो स्वयंपाक करत असतो, कुठेही आम्ही एकमेकांना असं थांबवलं नाही. आमचं करिअर सगळं व्यवस्थित चालू आहे. संसार 2 चाकांवर चालतो, नेहमी लक्षात ठेवा. 2 चाकांवर. तुमचं लग्न झालंय का? हो, झालंय ना. म्हणजे काय, तुमची बायको काय करते? माझी बायको काय नाही, माझी बायको बघते बाबा सगळं कसं काय चाललंय याचं. किती दागिने, पण बायकोच्या अंगावर आहेत की नाही दागिने, का स्वतःच घालून फिरताय? बायकोच्या अंगावरती पण आहेत, काहीच नाहीये. तर संसार हा 2 चाकांवर चालतो, त्यामुळे ती दोन्ही चाकं मजबूत लागतात, बॅलन्स लागतो. तर तो आम्ही साधलाय. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि तसाच बॅलन्स तुम्ही जेव्हा इंडस्ट्रीमध्ये याल ना, तेव्हा तुम्हाला ठेवायला लागेल. म्हणजे तुम्हाला आपले अशोक सराफ माहिती असतील, त्यांना महाराष्ट्र भूषण मिळालं यावेळेला. यावर्षी खूप त्यांना पारितोषिकं मिळत आहेत. तर त्यांनी मला जेव्हा मी करिअरची सुरुवात केली ना, तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की अभिनेत्री म्हणून तू 19-20 चालशील, पण माणूस म्हणून 100% पाहिजेस, तर तुला मरेपर्यंत इंडस्ट्रीत काम मिळेल. आणि ते मी कायम लक्षात ठेवलंय. तेच तुम्ही कायम लक्षात ठेवा. माणूस म्हणून उत्तम पाहिजे आपण, माणूस म्हणून तुम्ही चांगले पाहिजे. मग तुम्हाला अभिनय कसाही आला तरी चालेल. हे सगळं घरी ठेवून यायचं, हे सगळं आतपासून काढलं. कारण आमच्याकडे ह्याच्यापेक्षा अतरंगी लोक आहेत बरं का. आमच्या इंडस्ट्रीत ह्याच्यापेक्षा अतरंगी लोक आहेत. लक्षात आलं. मग तुम्ही विचार करा काय होईल तुमचं. नाही, मी हे सगळं काढून तुमच्याकडे येतो, म्हणजे तुम्ही मला योग्य तो सल्ला द्या, म्हणजे माझा पण करिअर होऊन जाईल. आणि मी हिरोईन म्हणून नक्की काम करेन. अरे म्हणजे मी तेच सांग, बघा माझ्याकडे काही स्क्रिप्ट आहे. अरे वा. मी हिरो म्हणून मीच काम करणार आहे, प्रोड्युसर आहे, लेखक आहे, दिग्दर्शक, सगळं आहे आपल्याकडे. मग हे बघा, मी तुम्हाला सांगते, आई म्हणून मी काम करायला तयार आहे, तुमची आजी म्हणून काम करायला मी तयार आहे, तुमची हिरोईन म्हणूनही काम करायला तयार आहे, फिक्स झालं, तुमची बहीण म्हणूनही काम करायला तयार आहे. बस फक्त एकच गोष्ट आपल्याकडे नाही, पेमेंट. अरे बापरे, लगेच गरम झालं, उकडायला लागलं नाही इथे. चला चला, मी निघू का आता? धन्यवाद. खूप काम आहेत मला घरी जाऊन. कळवा मला तुम्हाला काम करायचं असेल. नाही हो, भरपूर काम आहेत मला. आणि तुम्हाला माझ्यापेक्षा खूप चांगल्या हिरोईन्स मिळतील. हो, खूप छान मिळतील. एवढं जीवनाचं सार्थक सांगितलं लगेच. बरं, येऊ आम्ही. धन्यवाद.